पौर्णिमेचं पत्र. एका लहानशा खेड्यात आर्या नावाची मुलगी राहत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण तिच्या मनात एक खोल पोकळी होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले होते आणि आईही फारशी बोलकी नव्हती. गावात एक जुने, जणू विसरलेले पोस्ट ऑफिस होते. तुटकी खिडकी, कोसळलेले भिंती आणि आत कोळ्यांचे जाळे. कुणीही तिथं येत नसे. पण आर्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडत होती. दर पौर्णिमेला त्या पोस्ट ऑफिसात तिच्या नावाचं एक पत्र यायचं. त्या पत्रावर पत्ता नसायचा, पण नेहमी एकच ओळ लिहिलेली असायची, तू आनंदी राहिली पाहिजेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित कुणीतरी खेळ करत असेल. पण महिने, वर्षे जात गेली आणि पत्र येत राहिली. आर्याचं मन त्या पत्रांनी हळहळून भरून आलं. जेव्हा ती दुःखी व्हायची, जेव्हा आयुष्य ओझं वाटायचं, तेव्हा पौर्णिमेचं पत्र तिला आधार द्यायचं. एकदा ती ठरवते, या रहस्याचा उलगडा करायचाच. पौर्णिमेच्या रात्री ती पोस्ट ऑफिसात लपून बसते. बाहेर चांदणं अंगावर पांढरा लाल पसरवत असत आणि रात्रीची शांतता जणू थांबलेली वाटते. अचानक दरवाजाचा आवाज होतो. एक पांढऱ्या केसांचा वृद्ध माणूस हळूच आत येतो आणि काळजीपूर्वक पत्र टाकतो. आर्या धावत बाहेर येते आणि त्याचा हात पकडते. थांबा, तुम्ही कोण? ही पत्र तुम्ही पाठवता का? वृद्धाच्या डोळ्यात पाणी दाटतं. तो थोडा थरथरतो. म्हणतो, मी तुझ्या वडिलांचा जुना मित्र. तुझे वडील तुला खूप प्रेम करायचे, पण जेव्हा तू फक्त 3 वर्षाची होतीस तेव्हा ते या जगातून निघून गेले. त्यांच्या शेवटच्या श्वासापूर्वी त्यांनी मला वचन दिलं की प्रत्येक पौर्णिमेला तुझ्यासाठी मी एक पत्र आणेन, जे तुला आठवण करून देईल की तू कधीच एकटी नाहीस. आर्याच्या डोळ्यातून अश्रूचा प्रवाह सुरू झाला. त्या वृद्धाचा हात धरून ती हळूच म्हणाली, माझ्या वडिलांनी प्रेम करून मला सोडलं नाही. ते फक्त पत्राच्या रूपात माझ्यासोबत चालत राहिले. त्या रात्री आर्याला कळलं, खरं प्रेम कधीच मरत नाही, ते फक्त स्वरूप बदलतं. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही कहाणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.